इथे मी कांदा कापून घेतलाय, टोमॅटो कापून घेतलेत आणि इथे अद्रक लसणाची पेस्ट करून घेतली आहे, लाल तिखट घेतले आहे, पावभाजी मसाला घेतला आहे, इथे मीठ, तेल आणि कढीपत्ता आणि इथे मी पावभाजी बनवण्यासाठी आलू अगोदर शिजवून उकडून घेतलेले आहेत आणि ते असे बारीक असे स्मॅश केले, बारीक बारीक करून घेतले, एकदम बारीक. आपण मिक्सरमध्ये बी वाटून घेतले तरी चालतात आणि हातानेही बारीक केले तरी चालतात. इथे तेल घेतले आहे. सर्वात अगोदर गॅसवर कढई ठेवायची आणि गॅस चालू करून कढईमध्ये तेल टाकायचे. कढई थोडं पाणी आहे तिच्यामध्ये, तर ते थोडं सुकू द्यायचं. तेल टाकून घ्यायचं कढईमध्ये. अंदाजे 2 उभ्या मी आता अंदाजेच टाकत आहे. तेल चांगलं असं गरम होऊ द्यायचं आणि गरम झालं की आता कांदा टाकून घ्यायचा आणि कांदा असा थोडा लाल झाला, थोडा तेलामध्ये असा परतून घ्यायचा आणि त्यानंतर लगेचच टोमॅटो टाकायचे. टोमॅटो असे छान त्याच्यामध्ये तळू द्यायचे. तेल आणि कांद्याला छान असं परतून घ्यायचं. असं छान लाल आणि असं छान होऊ द्यायचं आणि छान झालं की त्याच्यात अद्रक लसणाची पेस्ट टाकायची. त्याला थोडंसं हलवून घ्यायचं. हलवून घेतलं की त्यामध्ये आपण जे लाल तिखट व पावभाजीचा मसाला काढलेला आहे तो मसाला टाकून घ्यायचा. टाकायचा, त्याला असं छान हलवायचं. त्याला हलवून छान असं परतून घ्यायचं. आणि नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि पाणी घातल्याच्या नंतर थोडंसंच पाणी घालायचं. पाणी घातल्याच्या नंतर त्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतवायचं. बघा, त्याला छान असं तेल सुटलं आहे. मस्त झाला आहे आपला मसाला. आणि त्यामध्ये आता चवीसाठी कढीपत्ता घालायचा. तोही त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि मीठ घालायचं. ते पण हलवून घ्यायचं आणि नंतर आपण जे आलू उकडून आणि बारीक करून घेतलेले आहेत ते त्यामध्ये टाकायचे. तेही असे छान त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि असं सगळं मिक्स करून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये पाणी घालायचं आणि त्याला अशी छान अशी उकळी येऊ द्यायची. आणि नंतर त्यामध्ये थोडीशी वरतून अशी छान अशी हिरवी मिरची टाकायची आणि तूप टाकायचं.
बघा कशी छान उकळी आली आहे आपल्या भाजीला. आणि अशी झाली आपली पावभाजी, एकदम साधी व सरळ पद्धती, एकदम सोपी आपली अशी पावभाजी. असा छान असा वास येतो तिचा पावभाजीचा. बघा किती सुंदर झाली आपली पावभाजी.